आणि महत्त्वाची बातमी, निवडणुकानंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करणार निवडणूक आयोगाने असं म्हटलंय। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे। तर फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते असं आयोगाने म्हटलं। निवडणूक प्रक्रियेनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत। तर या संदर्भात राहुल गांधींनी टीका केली आहे। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे। ज्यांच्याकडून उत्तर हवं आहे तेच पुरावे मिटवत आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करणार या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे। मतदार यादी संदर्भात प्रश्न केला, पण मशीन रिडेबल फॉर्मॅट देणार नाही असं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, मात्र कायदा बदलून ते फुटेज लपवण्यात आलं। निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ मागितले, त्यानंतर आता ते 1 वर्षात नाही तर 45 दिवसात हटवले जातील। ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे मिटवतायत। हे स्पष्ट आहे की सामना फिक्स आहे आणि निवडणूक फिक्स आहे। लोकशाहीसाठी हे विष आहे। 48 तासात केंद्रीय सरकारने, मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या रात्र दिवस एक करून रूल 93चा बदल केला आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली। म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होत। नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही? कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे। आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा, एवढंच माझं मत आहे। आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं। त्याच्यामुळे त्यांनी, आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। आता जे आहे त्या तक्रार ज्यांना ते अयोग्य वाटते ते तक्रारी करतील, काही कोर्टात सुद्धा जातील। आता आम्हाला तर सगळं योग्यच वाटणार आणि आहे असं मी म्हणतो।